अकाली पीडित शेतकऱ्यांचा यल्गार। हरेगाव फाट्यावर ट्रॅक्टर रॅली। हरेगाव येथे बेमुदत अन्नत्याग उपोषण सुरू। श्रीरामपूर तालुक्यातील शेती महामंडळाच्या ताब्यात असलेल्या अकाली पीडित जमिनी मूळ जमीन मालकांना परत मिळाव्यात या प्रमुख मागणीसाठी अकाली पीडित जमीन मालक संघर्ष कृती समितीच्या वतीने आज 14 ऑगस्ट रोजी हरेगाव फाट्यावरून भव्य ट्रॅक्टर रॅली काढण्यात आली। ही ट्रॅक्टर रॅली श्रीरामपूर शहरातून मार्गक्रमण करत महात्मा गांधी यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करण्यात आला। त्यानंतर छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले। त्यानंतर रॅली हरेगाव येथील ब्राह्मणगाव फाटा येथे पोहोचली। तेथे शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी बेमुदत अन्नत्याग उपोषणास सुरुवात करण्यात आली। या आंदोलनाचे नेतृत्व ॲडव्होकेट अजितदादा बबनराव काळे, राज्य उपाध्यक्ष शेतकरी संघटना महाराष्ट्र राज्य हे करत असून त्यांच्या नेतृत्वाखाली अकाली पीडित जमीन मालक मोठ्या संख्येने उपोषणात सहभागी झाले आहेत। यावेळी लक्ष्मण वडले, सचिन वेताळ, साहेबराव चोरमले, रूपातात्या काळे, सुधीर बिंदू, अशोक काळे, बाळासाहेब भोंडगे, कैलास साठे, बाबासाहेब वेताळ यांच्यासह इतर पदाधिकारी उपस्थित होते। समितीच्या म्हणण्यानुसार श्रीरामपूर तालुक्यातील माळ वाडगाव, खानापूर, मुठे वाडगाव, वडाळा महादेव, ब्राह्मणगाव, वेताळ, शिरसगाव, उंदीरगाव, निमगाव आणि खैरी या 9 गावातील सुमारे 7000 एकराहून अधिक अकाली पीडित जमिनी गेल्या अनेक वर्षांपासून शेती महामंडळाच्या ताब्यात आहे। अनेक आंदोलने, निवेदने व पाठपुरावा करूनही शेतकऱ्यांना त्यांच्या जमिनी परत मिळालेल्या नाहीत। त्यामुळे शासनाने तातडीने निर्णय घेऊन अकाली पीडित जमिनी मूळ वारसांना परत द्याव्यात अशी मागणी आंदोलनकर्त्यांनी केली। बेमुदत अन्नत्याग उपोषणात सहभागी शेतकरी सचिन सुखदेव वेताळ, बाबासाहेब सायराम वेताळ, सुनीता गोरक्षनाथ वेताळ, सुजाता गंगाधर वेताळ, विजया सोपनराव नाईक, आशाबाई बबनराव नाईक, अनिता बापूसाहेब गोरे, बापूसाहेब बाबासाहेब गोरे, चंद्रभागा बाळू पंडित, शांताबाई अशोक पंडित, जाईबाई बाळासाहेब आदिक, लताबाई ज्ञानदेव आदिक, मुक्ताबाई अण्णासाहेब मुठे, विजया बाबासाहेब भोंडगे, राजेंद्र गुलाब गोसावी, बाबासाहेब अंबादास भोंडगे, ठकसेन अण्णासाहेब मुठे, शालिनताई झुरळे, प्रमिला ताके, कमल वेताळ, बाळासाहेब असने आणि विठाबाई असने हे शेतकरी बेमुदत अन्नत्याग उपोषणात सहभागी झाले आहेत। यावेळी ॲडव्होकेट अजितदादा बबनराव काळे यांनी शासनाला इशारा देत सांगितले की अकाली पीडित जमिनी मूळ वारसांना परत देण्याबाबत शासनाने तातडीने निर्णय घेतला नाही तर शेतकरी आपल्या जमिनीचा ताबा घेण्यासाठीही सज्ज आहेत। शासनाने शेतकऱ्यांच्या संयमाची परीक्षा पाहू नये आणि तातडीने सकारात्मक निर्णय घ्यावा अशी मागणी त्यांनी केली आहे। आज एवढी मोठी रॅली घ्यायचं नेमका काय कारण होतं? या श्रीरामपूर तालुक्यातील 9 गावातील अकाली पीडित शेतकऱ्यांच्या जवळपास 7500 एकर जमिनी ब्रिटिश काळापासून त्यांच्या ताब्यात मिळालेल्या नाही आहे। जवळपास 107 वर्षाचा हा लढा आहे। उच्च न्यायालयाचा निकाल होऊन आज 2 वर्ष होत आहे। उच्च न्यायालयाने सरकारला सांगितलं होतं की या जमिनी त्यांना परत करा। किंबहुना असं पण आहे, जर समजा कायदा दुरुस्त करायची वेळ आली तर कायदा पण दुरुस्त करा आणि त्यांना त्यांच्या जमिनी मागं द्या। परंतु 2 वर्ष झाली सगळ्या शेतकरी संघटनेच्या माध्यमातून प्रत्येक अधिकाऱ्याकडे आम्ही जाऊन विनंती केली, परंतु कोणत्याही अधिकाऱ्याने शासकीय दरबारी आम्हाला न्याय मिळाला नाही। आपले जिल्ह्याचे पालकमंत्री आदरणीय राधाकृष्ण विखे पाटील यांच्या माध्यमातून हा प्रश्न सुटेल असं वाटत होतं। त्यांनी याच्यासाठी खूप प्रयत्न पण केले, परंतु दुर्दैवाने त्यांच्याकडे ते खातं राहिलं नाही आणि आता आम्हाला नाईलाज असतो हा संघर्ष करावा लागतोय। आज कोणत्याही परिस्थितीमध्ये आता हा शेवटची लढाई म्हणून आम्ही याच्याकडे पाहतोय। जर हा 3 दिवसात तिढा सुटला नाही तर आम्ही आमच्या जमिनीमध्ये कब्जा करणार आहोत आणि त्याच्यासाठी आज हा शेवटची मोठी अशी भव्य रॅली आम्ही काढलेली। दरम्यान शासन अकाली पीडित शेतकऱ्यांच्या मागणीवर कोणती भूमिका घेते याकडे श्रीरामपूर तालुक्यासह 9 गावातील हजारो शेतकरी आणि नागरिकांचे लक्ष लागले आहे। स्पीड न्यूज मराठीसाठी शोएब शहा। काय साहेब पाठीमागे आम्ही सगळेजण उभे, काय साहेबांनी आम्हाला आंदोलन केलं आणि इथे जीव गेला तरी चालेल पण आता इथून हटणार नाही। खरं तर ब्रिटिश काळापासून सगळा हा तुमचा प्रश्न प्रलंबित आहे। 75 वर्ष होऊन गेली स्वातंत्र्याला, मात्र अद्यापही तो प्रश्न प्रलंबित राहील नाही आमचा। कसं बघता उद्या स्वातंत्र्य दिन आज उपोषणाची वेळ येते?
जे आज म्हाताऱ्या माणसाला उपोषणची वेळ आली त्यांनी सरकारला जाग येई नका, सरकार काय झोपी गेलं का? आम्ही आज एवढे आंदोलन करतो, एवढे आम्ही हे करतो, 7-7 दिवस आम्ही उपोषण बाया करतात, म्हाताऱ्या बाया करतात. हे करून कसं सरकारला काही जाग येत नाही का? आज 1000 वर्ष आमचं जमीन पहिली लोकांना देतात पण आम्हाला देईना आमची जमीन असं. तर तुमच्या पिढ्या तर निघून गेल्या, मात्र पुढच्या पिढ्यांचं भविष्य काय? पुढच्या पिढ्यासाठीच भविष्य आहे. आमचं तर गेलंच निघून, पण पुढच्या लेकरं बाळ लहान आले त्यांच्यासाठी आम्ही लढू राहिलो. आम्ही काय साहेबामागं सगळे उभे. ताज्या बातम्यांकरिता सबस्क्राईब बटन दाबून YouTube चॅनल सबस्क्राईब करा.